कॉफी? झेंडे, आज चक्क तुम्ही माझ्यासाठी कॉफी आणली? असं घडत नाही कधी. तुम्ही सुद्धा असं कधी वागत नाही मायराजी. आजपर्यंत प्रत्येक क्षणी आपण एकमेकांना साथ दिली मायराजी, पण आज तुम्ही असं वागलात, चुकीचं आहे मायराजी. खरं तर आजपर्यंत मी जे काही वागत होते ना झेंडे, ते चुकीचं होतं. पण यापुढे मी जे काही वागणार आहे ते विचार करून आणि स्वतःचं डोकं वापरून वागणार आहे. साखर? साखर किती घालू? विसरलात ना? आजपर्यंत ना मी चुकीच्या लोकांची साथ देत आले आणि त्या सगळ्यात दुर्दैवाने मीच अडकले. पण यापुढे मी ठरवलंय, मी चुकीच्या गोष्टीची साथ देणार नाही. मी तुमची आणि विक्रांत सरांची साथ देणार नाही. व्हेरी गुड मायराजी, व्हेरी गुड. हा तुमचा शेवटचा निर्णय आहे मायराजी? सरांच्या कानावर यातल्या काही गोष्टी गेल्या ना, तर तुमच्या समोर भलतंच काहीतरी यायचं. आता मी कुठल्याही परिणामांना घाबरत नाही. हा जो तुमच्या चुकीचा आत्मविश्वास आलाय ना मायराजी, हा एखाद्या मृगजळासारखा आहे. त्या ईशाला वाटतंय की आपण राजनंदिनी आहोत म्हणून, पण असं नाहीये. विक्रांत सरांनी हा खेळ सुरू केलाय. विक्रांत सरांनी सिद्ध केलंय की ती राजनंदिनी आहे म्हणून, आणि विक्रांत सरच सिद्ध करू शकतात की ईशा राजनंदिनी नाही म्हणून. म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी सर अजून एक खोटं बोलणार आहे. मायराजी, तुम्ही खूप चुकीचं वागलात आणि खूप चुकीचं वागताय. सरांच्या विरोधात जाणं तुम्हाला फायद्याचं नाहीये मायराजी. विक्रांत सरांबरोबर राहून माझा कुठे फायदा झालाय? नाही ना? तोटाच झालाय. ऑफिस मधल्या सगळ्या इलिगल डॉक्युमेंट्सवर फक्त माझी सिग्नेचर आहे, ना तुमची ना विक्रांत सरांची. उद्या जर का लीगल ऍक्शन घेतली गेली तर त्यात मी अडकणार आहे, ना तुम्ही ना विक्रांत सर. याला तुमच्या भाषेत विश्वास म्हणतात झेंडे. इतके वर्ष मी डोळे झाकून विश्वास केला होता विक्रांत सरांवर, आणि त्यांनी फक्त माझा विश्वासघात केला. मायराजी, हेच विक्रांत सर, हेच विक्रांत सर तुम्हाला या इलिगल गोष्टीतून बाहेर काढू शकतात. प्लीज झेंडे, प्लीज त्याच गोष्टी मला सांगू नका. त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. कोण काय आहे आणि कसं आहे ना, आता कळून चुकलंय मला. अच्छा, म्हणजे हे सगळं ईशानं केलंय तर? का? मला माझं स्वतःचं डोकं नाहीये? काय बरोबर काय चूक हा विचार मी नाही करू शकत? यापुढे मी कुठल्याही चुकीच्या गोष्टीत तुम्हा दोघांची साथ देणार नाहीये. खर तर नशीब, दैव, नियती सो कॉल्ड गोष्टींवर कधीच माझा विश्वास नव्हता. पण ईशामुळे या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसायला लागला. असं वाटतं की एक अशी शक्ती आहे जी आपल्यावर सतत नजर ठेवून आहे. सतत. ते म्हणतात ना, आपण जी कर्म करतो त्याची फळं आपल्याला या जन्मीच मिळतात. म्हणूनच कदाचित मला पश्चात्ताप होतो, आणि तो तुम्हालाही होणार आहे आणि विक्रांत सरांना सुद्धा. खरं तर अजूनही वेळ गेलेली नाहीये झेंडे.
या सगळ्याचा नीट विचार करा आणि जर तुम्हाला पटलं तर विक्रांत सरांना समजावून सांगा. चूक मान्य करा, सरेंडर करा. चुके सगळ्यांकडनं चुका होतात, पण जर ही वेळ निघून गेली ना तर यापुढे कुठलाही दरवाजा तुमच्यासाठी उघडा राहणार नाहीये. And by the way, thanks for the coffee. वाव, आवडलं? मस्त डेकोरेट केलंयस. आज काय स्पेशल? सर तुम्ही आलायत हेच स्पेशल आहे माझ्यासाठी. खरंच? तुम्हाला काय वाटतं तुम्ही नसताना मी कशी जगली इथे? ह्या सगळ्या आठवणी तर होत्या माझ्याबरोबर. वेडी आहेस का? हो, तुमच्यासाठी. ईशा, आणि हे बोलून मला सुद्धा वेड केलंस. तर काहीतरी ईशा, तू आणि जयदीपनी खरंच चांगलं काम केलं राजनंदिनी साड्यांच्या एक्सपान्शनचं. सर तुम्ही खुश आहात? का खुश नसेल? कंपनीच्या फायद्याची गोष्ट असेल तर मी खुश असणारच ना. नाही, पण तुम्ही नसताना आम्ही हा निर्णय घेतला. तुझ्यावर माझा विश्वास आहे. तुमच्या ह्याच स्वभावामुळे आणि ह्या विश्वासामुळे मी अजून एक निर्णय घ्यायचा ठरवलाय. म्हणजे सर, तुमच्या त्या वरच्या खोलीमध्ये तुम्ही दुसऱ्या कोणाला कधीच नेलं नव्हतं. मी पहिली होते तिथे जाणारी, आणि तुमचा हाच विश्वास मी तुम्हाला परत देणार. ईशा, तू गोल गोल काय बोलतेस? आई साहेबांची इच्छा होती की त्यांच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर व्हावी म्हणून. आणि तू विनयाने त्यांना नकार दिलास. मला खूप कौतुक वाटतं तुझं. पण आता मी माझा निर्णय बदलायचा ठरवलाय. म्हणजे मी आई साहेबांच्या प्रॉपर्टीची सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे. खरंच? तुम्हाला आनंद नाही झाला? हो, म्हणजे मी तुला मागेच सांगितलं होतं की मी त्याच्यावरचा माझा हक्क केव्हा सोडून दिलाय. म्हणजे ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर असते काय किंवा आई साहेबांच्या नावावर असते काय, मला काही फरक पडत नाही. तर पण तरीही सांगा ना मला, मी जो हा निर्णय घेतलाय आता तो योग्य आहे ना? ईशा,
आय एम सो प्राऊड ऑफ यू. तू जो निर्णय घेतलायस तो तुझ्या विचाराने, तुझ्या बुद्धीने घेतलायस. आणि माझं काय, मी तर फक्त नामधारी आहे. ही सगळी प्रॉपर्टी फक्त सांभाळणारा. तर तुमच्या ह्याच स्वभावाच्या खूप प्रेमात आहे मी. तुम्हाला कसलाच मोह नाहीये. तुम्ही ग्रेट आहात सर. मला फक्त तुझा मोह आहे विषय. बाकी तू एकच अशी व्यक्ती आहेस जिच्यावर माझं खूप प्रेम आहे. आय लव्ह यू सर. ईशा, तू घेतलेल्या या निर्णयाने आईसाहेबांना खूप आनंद होईल. मी खरं सांगू तर राजनंदिनीच्या आत्म्याला शांती मिळेल. आय लव्ह यू. माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे ईशा. आमच्या सगळ्यांची झोप उडवून तुम्ही मात्र किती शांत झोपलात सर. या देखण्या चेहऱ्यामागे एक क्रूर चेहरा लपवलात तुम्ही. पण आता तो सगळ्यांसमोर आलाय. फक्त प्रश्न हा आहे की नक्की कशासाठी तुमचा बदला घेऊ. राजनंदिनीला फसवलत म्हणून की मला फसवलत म्हणून. तुम्हाला माहितीये सर, बदला घेणं, कुणाला इजा करणं हा स्वभाव तुमचा असेल, पण माझा नाहीये. पण आज मी फक्त एक ईशा नाहीये, माझ्यात राजनंदिनी सुद्धा आहे. तुमच्या प्रेमात असलेल्या या दोघी जणी आता दुखावलेल्या आहेत. तुम्हाला असंच मोकळं सोडून चालणार नाही सर. सॉरी, पण मला माझ्या स्वभावाविरुद्ध जावंच लागेल. हॅलो विक्रांत. बोल विलास. हॅलो हॅलो, कोण बोलताय? तुझा मित्र शांत झोपला इथे, पण तू का जागा आहेस? हॅलो. तुझी जशी झोप उडाली ना तशीच लवकरच तुझ्या मित्राची झोप उडणार आहे. हॅलो.
तर अजूनही वेळ गेलेली नाही जय. त्या सगळ्याचा नीट विचार करा. आणि जर तुम्हाला पटलं तर विक्रांत सरांना समजावून सांगा. चूक मान्य करा, सरेंडर करा. चूक आहे, सगळ्यांकडनं चुका होतात. पण जर ही वेळ निघून गेली ना तर यापुढे कुठलाही दरवाजा तुमच्यासाठी उघडा राहणार नाही. तुझा मित्र शांत झोपलाय, पण तू का जागा आहेस? हॅलो, तुझी जशी झोप उडाली ना तशीच लवकरच तुझ्या मित्राची झोप उडणार. अरे कुठे आहेस तू? काहीही कारण देऊ नकोस. मी तर केव्हापासून थांबलोय, लवकर ये. एक गोष्ट नीट लक्षात ठेव. पुन्हा जर का जयदीप भाऊजींना ह्या गोळ्या द्यायचा प्रयत्न केलास तर महागात पडेल. वहिनी, मॅडम इथे मॅडम म्हणाले. साहेब. काय रे, इतका उशीर का लागला रे? हा, लागला का शिंत्रेचा पत्ता? इथं मी रात्रभर झोपलो नाही. तू रात्रभर दाडून झोपला होतास? नाही साहेब, रात्रभर फिरत होतो साहेब. आपली माणसं पण लावलेत साहेब, पण त्याचा कुठेच पत्ता लागत नाही साहेब. आता शहर सोडून गेलाय, कुठे शोधणार साहेब त्याला? पुन्हा अशी उत्तर देऊ नको साहेब. खरं सांगतो साहेब, खूप शोधलं साहेब. साहेब नाहीतर असा कोणतरी माणूस असेल का की ज्याला सगळं माहित असेल, त्याला धरून आणतो साहेब. एक माणूस आहे ज्याला थोडं तरी नक्की माहित असणार. साहेब फक्त नाव सांगा, लगेच धरून आणतो त्याला. या खेळातला जुना गडी आहे सर्जेराव. गुड मॉर्निंग सर. अरे वा, आज बायकोच्या हातची कॉफी. कितीतरी दिवसांनी. सर सकाळी सकाळी उगाच काय काय प्लॅन आज? सर आज आईसाहेब वकील साहेबांना बोलवणार आहेत घरी. वकील साहेब कशासाठी? सर विसरलात तुम्ही? मी काल रात्री नाही का तुम्हाला सांगितलं होतं की आईसाहेब सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहेत, जयदीप भाऊजी सुद्धा. हो हो, तू मला म्हणाली होतीस. तेच सगळं आज होणार आहे. अरे वा, म्हणजे आता आजपासून ईशा सरंजामे मालकीण होणार. काय हो सर उगाच चेष्टा करताय. तुम्हाला माहितीये मला प्रॉपर्टी वगैरे या गोष्टींचा अजिबात सोच नाहीये. मी हे फक्त साहेबांची इच्छा राखण्यासाठी हा निर्णय घेतलास. हो. मला माहितीये माझी बायको कशी आहे. त्या माझ्यात राजनंदिनी बघतात. काय? नाही म्हणजे अर्थात तसं काहीच नाहीये, पण त्यांच्या मनाच्या समाधानासाठी जर असं आपण समजून घेतलं तर काय हरकत आहे ना त्यात. किती हुशार आणि शहाणी आहे माझी बायको. सर मी हे सगळं तुमच्याकडूनच शिकले. मी कायम आयुष्यात तुमचंच ऐकत राहणार आहे, कारण ते माझ्या भल्यासाठी असतं ना. आणि तसंही मी तुमच्या आणि आईसाहेबांच्या शब्दाबाहेर नाही. मी आलेच.
नशिबानं आपल्याला कायम साथ दिली आहे गजा पाटील उर्फ विक्रांत सरंजामे। ये देखो नसीब का और एक जलवा, ये बात